मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। हा आपला ब्लाउज पीस आहे। ह्या ब्लाउज पीस मधला जो वर्कचा कपडा होता, जरी वर्क, तो वापरून आपण नेक डिझाईन बनवला आहे। तर आपला हा अस्तर आणि ब्लाउजचा कपडा आहे। मी मागील भाग कटिंग करायला घेतला आहे, तर सरळ लाईन आखून घेतली। आपली मागील उंची 13.5 आहे, त्यात मी 1 इंच प्लस केलं। 14.5 इंच आपण मागील उंची घेतली। 14.5 इंच मी मागील उंची घेतली आणि सरळ लाईन आखून घेतली। शोल्डर आपलं 5.5 इंच किंवा 5.5 इंच। मुंडा सुद्धा तुम्हाला सेम तेवढाच घ्यायचा आहे, 5.5 इंच। मुंडा लाईन तिरकी नको जायला म्हणून मी खाली एक ठिकाणी 5.5 इंचालाच मार्किंग केली आणि मुंडा लाईन आखून घेतली। आणि ही छाती लाईन, शोल्डर लाईन, छाती लाईन, कमर लाईन, तिन्ही लाईन आपल्या आखून झाल्या। आपली कमर 30 इंच आहे आणि छाती 36 इंच आहे। तर आपण आता कमरेचं मार्किंग करणार आहे। कमर आपली 30 आहे, 30चा चौथा 7.5 इंच, त्यात तुम्हाला 2.5 इंच प्लस करायचं आहे। 1 इंच ट्रक्ससाठी 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग, टोटल आपण 2.5 इंच त्यात प्लस करणार आहे। 7.5 प्लस 2.5 इंच हे 10 इंच होत आहे। हे 10 इंच तुम्हाला आहे असं कमरेचे 10 इंच आहे असं आपल्याला छातीसाठी घ्यायचं आहे। 10 इंच मी छाती घेतली। ही सगळ्यात सोपी पद्धत आहे ब्लाउज कटिंग करायची। आणि सरळ लाईन आखून घेतली। आता आपल्याला मुंडा लाईनीचा मध्य काढायचा आहे। 5.5 आहे, तर 5.3 इंच आपला मुंडा लाईनीचा मध्य आला आणि मुंडा सेप देऊन घ्यायचा आहे। शोल्डर पट्टी आपली 2 इंचाची आहे, त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग प्लस करायचंय, तर 2.8 इंच किंवा 2.25-3 इंच आपलं शोल्डर येतंय। किंवा तुम्हाला शोल्डर लाईनीचा मध्य काढायचंय, तर आपलं शोल्डर पण आणि गळारुंदी पण सेम 2.8 इंच येते। जेवढं तुम्ही गळारुंदी घेतली तीच मार्किंग तुम्हाला खाली अशी घ्यायची आहे आणि सरळ लाईन आखायची आपल्याला गळा आखण्यासाठी। उंची झाली। आता आपल्याला कमरेची पट्टी 3 इंच आहे, ती मार्किंग करायची आहे। आपला बॉक्स बनतो। ह्या बॉक्समध्ये तुम्हाला हवा तो गळ्याचा शेप देऊ शकता। मी चौकोनीच गळा घेणार आहे। आपण जसं आखले त्याप्रमाणे मी परफेक्ट कटिंग करते। ही तुम्हाला शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण की ही सगळ्यात सोपी आणि परफेक्ट पद्धत आहे। आपण शोल्डर मुंडा सेम 5.5 इंच घेतला आहे आणि छाती आणि कमर 10 इंच घेतला आहे। आता हा आपण ब्लाउजचा काट आहे, तर हे जर मी असेच कमरेला घेतले असते तर हे जे हत्ती उलटे झाले असते, तर मी काट कट करून बाजूला काढते आणि यापासून आपण नेक डिझाईन बनवणार आहे। तर इथं मला जो ओके वाटला तो मी नेक डिझाईन बनवला। ह्यात काही नवीन अजून पॅटर्न सुद्धा बनवू शकत होतो। हे बघा, मी काट कट करून बाजूला काढले, प्लस मी अस्तर सुद्धा डबल घडी ब्लाउज पीसवर ठेवली आणि परफेक्ट जसं अस्तर आहे तसंच ब्लाउज पण कटिंग करून घेतला आहे। आपण ह्या पद्धतीनं काट अटॅच करणार आहे ब्लाउजवर, तर मी चौकोनीच गळा ठेवणार आहे आणि मी आता गळा कट करून घेते। हे बघा, चौकोनी अस्तर आणि ब्लाउजचा गळा मी सोबत कट करायला लागले। हे बघा, आपला चौकोनी नेक कटिंग कंप्लीट झाला आहे। आता मी अस्तर आणि ब्लाउजचा कपडा ओपन केला आणि आपण जरा लांबूनच ब्लाउजचा कपडा कट केला। अस्तर परफेक्ट कट केलंय, तर आपल्याला पिना लावून कपडा गळ्याबरोबर तंतोतंत करायचा आहे। गळ्याबरोबर केल्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा बाजूला आहे तो आपण नंतर कट करून काढू। मी कपडा गळ्याच्या बाजूला आपण उलटा ब्लाउज करणार आहे, तर पिना लावून मी गळ्याचा कपडा एकदम व्यवस्थित करून घेतला आहे। आणि हे बघा, ह्या पद्धतीने आपण शिलाई मारून घेतो। तर हे बघा, आता जिथं कोना आहे तिथं मी सरळ शिलाई आणली, सुई खाली अटकवली आणि ब्लाउज फिरवला, दाब उचलून, आणि आता कॉर्नरला आपण अशी शिलाई मारली। आणि एकदा बघा, मी सुई खाली अटकवली, कपडा फिरवला आणि अशी शिलाई मारून घेतली। तर आपला चौकोनी जो शेप आहे तो परफेक्ट येणार आहे। जिथे कोण बनले तिथं मी कट टाकून घेतला आणि अस्तरकडच्या साईडला आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। हे बघा, दाब शिलाई देताना जिथं कोण आहे तिथं दाब शिलाई कशी द्यायची,
तर लक्ष देऊन बघा, मी दोन्ही ठिकाणची दाब शिलाई कशी दिली दाखवते. हे बघा, एकदम आपण जसं जवळ जाईल तसा कपडा फिरतो. तुम्हाला तिथं सुई उचलायची किंवा काही करायची गरज नाही पडत. हे बघा, तुम्हाला साईडून शिलाई मारून घ्यायचे. आपली शिलाई मारून, दाब शिलाई मारून ब्लाऊज तयार आहे. दाब शिलाई मारल्यामुळं आता अस्तर पटकन पलटी होतं, वेळ नाही लागत. आता ह्या ठिकाणी तुम्ही मशनीवर शिलाई मारू शकता किंवा इस्त्री करून सुद्धा ब्लाऊज व्यवस्थित करू शकता. मी मशनीवरच शिलाई मारून घेते. हे बघा, किती सुंदर किनारीला शिलाई बसले आणि ब्लाऊजचं लुक किंवा फिनिशिंग बघा किती सुंदर दिसतंय. तर ह्या पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे. शिलाया ओबड-धोबड मारायच्या नाहीयेत. आता हे बघा, कॉर्नरला पण शिलाई किती छान बनली आहे. कोण असा परफेक्ट बनला पाहिजे. तर आपला चौकोनी गळा कटिंग करून शिवून तयार आहे. तुम्ही हवा तर हा नेक डिझाईन सुद्धा ठेवू शकता जर तुम्हाला. आणि आता अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा मी अशी शिलाई मारून घेते. शिलाई मारल्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे. आता आपल्याला खाली कमरेला आणि दुसऱ्या मुंड्याला सुद्धा सेम अशी शिलाई मारायची आणि एक्स्ट्रा कपडा सगळा कट करून काढायचा आहे. आपला एक्स्ट्रा कपडा कट करून झाला आहे. आता आपल्या जो काट आहे त्याला तुम्हाला हवा तेवढा कपडा ठेवायचा, एक्स्ट्रा कपडा सगळा कट करून काढायचा. हे बघा, ह्या पद्धतीनं. आणि राहिलेले काट आपण चौकोनी गळ्याला वर लावणार आहे. तर मी हवा आहे त्या काटातली मधनं पट्टी कट केली आहे. आणि हे बघा, अशी पायपिंग देणार आहे. ती पण थोडी जाडी पायपिंग देणार आहे आपण. एका दाबाची मी शिलाई मारते आणि जिथं आपला सरळ लाईन संपते तिथे मी कपडा कट केला आहे. आणि परत कपडा सगळा आतमध्ये फोल्ड केला आणि इथं जाडी पायपिंग ठेवली आहे. मी तुम्हाला अनेकदा दाखवते मी पायपिंग कशी घेतली. हे बघा, सिंगल दाब मी शिलाई चालवते. एक्स्ट्रा कपडा कट केला. आता दाखवते मी तुम्हाला 2 सेकंद. हे बघा, ह्या पद्धतीने तुम्हाला फोल्ड करायचंय. हे दिसतंय. हे बघा, एकदा फक्त असं एक उलटा फोल्ड करायचा आहे कारण आपण गळ्याला शिलाई मारल्यामुळे तो कपडा कडक झालाय. तर इझिली ही जाडी पायपिंग तुमची बनणार आहे किंवा लेस सारखा लुक येणार आहे. तर आपण दोन्ही सरळ भाग होता त्याला शिलाई मारून घेतले. आता हा आपला काटा आहे. एका बाजूला लाल कलर येतो, एका बाजूला येत नाहीये. तर मी राहिलेली जी पट्टी होती ती दुसऱ्या बाजूला लावली. ह्या बाजूला सुद्धा मी अशी पायपिंग करून घेते. आपली एका बाजूला पायपिंग करून झाले. एका बाजूचा कपडा आपल्याला असा फोल्ड करायचा आहे पायपिंग सारखाच. तर दुसरी बाजू पण अशी फोल्ड करून घ्या म्हणजे ती पायपिंगच दिसेल अशी. दुसऱ्या बाजूला पण मी शिलाई मारून घेतली आहे. आपला जो जरी वर्कचा कपडा आपण गळ्याच्या बाजूला लावणार आहे, नेक पॅटर्न बनवणार आहे, तो दोन्ही बाजूनी शिलाई मारून झालाय. ब्लाऊज पीसचा बरोबर मध्य काढायचा आहे आणि अशी मार्किंग करून घ्यायची. आता आपल्याला हा काट असा इथून इथं आणि परत इथं एक चुनी पकडायची आहे आणि असा क्रॉस करायचा आहे. तर ह्या ठिकाणी मी अर्धा इंच खाली काट लावायला चालू करते. हे बघा, इथं अर्धा इंच खाली, कारण वर खूप काट घेतले तर मग तो गळा छोटा होईल. मी ज्या लेडीचा हा ब्लाऊज इथे तिला डीप नेक हा आवडतो त्यामुळे मी काट खालून लावायला लागले. तर मी पिना लावून घेते आपल्याला काट कसा बसतोय बघायसाठी, कारण काट मध्ये कुठे चुनी किंवा फुगा नाही आला पाहिजे काटावर, याची काळजी आपण घेतली गेली पाहिजे. हे बघा, असा इथं चुनी पडणार आहे. तर या पद्धतीने आपण काट अटॅच करणार आहे. बघा आपण पुढं कसं काट लावतो. तर हे बघा, इथून तुम्हासनी जिथं आपण मध्य काढलाय तिथपर्यंत शिलाई तुम्हासनी अशी चालवायची आहे. मी पिना पण काढून घेते. इथं मध्याला आला तुम्ही की सुई खाली अटकवायची आहे आणि इथं बघा असा ट्रक्स पकडायचा आहे. दिसतोय मी तिथं पाऊण इंच ते 1 इंच, 1 ते 1.25 इंच कपडा पुढं सोडला आहे आणि असा क्रॉस जसं आपण कमरेला ट्रक्स कसा देतो त्या टाईपने तुम्हाला इथं ट्रक्स पकडायचा आहे. रिटर्न शिलाई त्यावरच परत आणायची आहे. आता तुमचा जसा कॉर्नर हवाय तसा कोना बनला आहे फिनिशिंग सोबत.
बनला कोना. परत तुम्हाला शिलाई फिरवायची आणि ह्या साईडला जिथं आपण मार्किंग केलं त्या साईडला अटॅच करायचे आणि परत शिलाई मारून घ्यायची. फक्त कपड्याला आणि ह्याला काटाच्या मध्ये आपण ब्लाऊजला किंवा काट्याला चुनी नाही पडणार याची काळजी घ्यायची, कारण मध्ये कुठं चुनी किंवा फुगा आला तर ब्लाऊज आता ओके वाटेल, पण घातल्यानंतर तिथंच ब्लाऊज प्रॉब्लेम करू शकतो. तर आपला एका बाजूनं काट अटॅच झाला आहे. तर आता इथं बघा चुनी आपोआपच पडायला लागले. तर आपण पहिला कमरेवर चुनी देणार आहे आणि नंतर दुसरी शिलाई मारणार आहे. खालची शिलाई नंतर मारून घेणार आहे, कारण की आपण मध्ये चुनी एवढी मोठी देऊन सुद्धा जरा खालचा कपडा चुनी पडायला लागले. तर मी इथं फक्त कपड्यावर ट्रक्स देऊन घेते. तर ट्रक्स देताना मी जे आपले काट आहे ते मी बाजूला केले आहेत, फक्त कपड्यावर ट्रक्स दिला आहे, कमर ट्रक्स दिला आहे, चुनी नाही दिली. आणि आता आपल्याला इथं हे बघा जे एक्स्ट्रा धागे आहेत काटाचे ते आतमध्येच ढकलायचे आहेत. आणि हे बघा ट्रक्स टाकल्यामुळं एकदम फिनिशिंग सोबत आपला काट अटॅच व्हायला लागला आहे किंवा झाला आहे. आपला काट अटॅच करून झाला आहे. तर आपली नेक पॅटर्न तयार आहे. मी कमरेला कमरपट्टी सुद्धा अटॅच केली आहे, पण मी पुढील भाग शिवल्यानंतर दोन्ही भाग चेक करून एक्स्ट्रा कपडा जो हे असेल कट करून नंतर मी कमरपट्टी अटॅच करते, त्यामुळे मी कमरपट्टी अटॅच केलेली दाखवली नाही. कसा वाटला नेक पॅटर्न मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहायचे असतील वर्षा टेलर या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्याच ब्लाऊजचा मी पुढील प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग केला आहे, त्याचाही व्हिडिओ मी अपलोड करेल लवकरच. थँक्यू.